देशातले लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. रामटेकमध्येच प्रभाव नसून विदर्भात त्यांचा परिणाम होणार आहे. सभेनंतर वातावरण तयार होईल. अपघातात मी समजू शकतो, रोज अपघात होऊ शकतात. अपघात होणं ही गंभीर बाब आहे. घातपात होणे हा निष्कर्ष कुठून काढला? घातपाताचा काही पुरावा आहे का? राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सभेलाही मोठी गर्दी असते. देशामधले सर्वात लोकप्रिय नेते जागतिक स्तरावरचे आणि देशातले नरेंद्र मोदी वर्ग आहे. त्यामुळे त्यांची सभा व्हावी अशी मागणी सर्वत्रच आहे. त्यामुळे आज विदर्भामध्ये होणाऱ्या कन्नडमध्ये होणाऱ्या सभेला मला खात्री आहे की त्याचा प्रभाव फक्त एका रामटेक मतदारसंघापुरती नसून संपूर्ण विदर्भामध्ये त्याचा परिणाम अपेक्षित आहे. मोदी साहेबांची विदर्भातील दुसरी सभा आहे. मला खात्री आहे की त्यांना चालणारा वर्ग आहे, त्यांना मानणारे क्रॉस पार्टी लाईन सुद्धा म्हणेल, म्हणजे वेगवेगळ्या पक्षात सुद्धा त्या नेतृत्वावर आकर्षित होणारे मतदार आहेत. त्यामुळे त्यांच्या आजच्या सभेनंतर वातावरण आहेच, फक्त अधिक पॉझिटिव्ह होईल अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आता पुढचा फेज पहिला टप्पा विदर्भातला असल्यामुळे पुढचा टप्पा मराठवाड्यातला 26 तारखेला मतदान आहे. मराठवाड्यात कदाचित मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी अजून काही प्रोग्राम करायला अपेक्षित आहे. असं आहे की अपघात मी समजू शकतो. एखाद्या वाहनाचा अपघात रोज अपघात होत असतात आणि ते अपघात होऊ नये म्हणूनच सर्वांचा प्रयत्न असतो, विशेषतः शासकीय यंत्रणेचा, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा. त्यामुळे अपघात होणं गंभीर बाब आहे. ते अपघातात घातपातामुळे झालेला आहे, तो करण्यात आलेला आहे, हा जो निष्कर्ष त्यांनी कुठल्या आधारे काढला हा खरा प्रश्न आहे. आणि भाजपमधल्या कुठल्याही किंवा जर त्यांचा निर्देश भाजपकडे असेल तरी हास्यास्पद दुर्दैवी बाब आहे. कारण की असं करायला काय गरज आहे कोणाला? आणि एकतर घातपात म्हणायचं असेल तर मग त्याला तसं पुरावा किंवा काही त्याच्यामधील काही धोंड्याचा निष्कर्ष काढण्यासारखं काही आहे का? ते अनेक विषय आहेत. यातून मग काही प्रसिद्धी मिळावी हाही प्रयत्न होत असेल निवडणुकीच्या काळामध्ये. चुकीचा घातपात मी म्हणणार नाही. अपघात होऊ शकतो, पण अपघात घातपात घेऊन आणला गेला आहे असं म्हणणं इतपत त्यांच्याकडे काय आहे हा खरा प्रश्न. नक्कीच बदल, पण त्यांना मानणारा वर्ग आहेच ना. करता येत नाही. एकीकडे त्यांच्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आमदार ठिकाणी आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. तर स्वाभाविक आहे की ज्यावेळेस ते महायुतीच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये दाखल झालेले आहेत, त्यामुळे त्यांचा फायदा महायुतीला निश्चित होईल अशी अपेक्षा आहे. शेवटी निवडणुकीच्या काळामध्ये फार काळजीपूर्वक वक्तव्य करावे लागतात. मला नेमकं काही माहीत नाही काय एक्झॅक्टली वक्तव्य झालेलं आहे, परंतु ठीक आहे, तक्रार केली असेल तर निर्णय घेईल. नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपची जागा 100% निवडून येईल. मी आहे नांदेडमध्ये, माझं लक्ष आहे. माझ्याजवळ आलेले काही कार्यकर्ते आज प्रामाणिकपणे काम करत आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपची जागा निवडून येण्याकरता किती अडचण चव्हाणचा फरक असतो ना. सगळेच चव्हाण नाव असले तर सगळेच चव्हाण पाहून नसला फरक असतो. तर उदयनराजे म्हणाले की मी लोकसभेचा उमेदवार म्हणून आहे. भाजप तर्फे निश्चित माझी उमेदवारी राहील. तर ते आशावादी असतील ते नकारात्मक प्रत्येकाला वाटतं भाजपमधून उमेदवारी मिळावी, भाजपमधून लढवावं अशी इच्छा असते त्यांची. त्यामुळे ते आशावादी आहेत. आहे तसं म्हणून वाटत नसतं.